गणित भाग 1 प्रकरण 2 वर्गसमीकरणे। प्रश्न क्रमांक 1 अ, प्रत्येकी एक गुणाचे बहुपर्यायी प्रश्न। खालील उत्तरांच्या अचूक पर्याय निवडा। खालील प्रश्नांच्या उत्तरांचा अचूक पर्याय निवडा। खालीलपैकी कोणते वर्गसमीकरण आहे? ज्या पदावलीची कोटी 2 आहे त्याला वर्गसमीकरण असे म्हणतात। कोटी म्हणजे चलाची सर्वात मोठा जो घातांक आहे। इथे चल म्हणजे x, त्याचा सर्वात मोठा घातांक 3 आहे, त्यामुळे या पदावलीची कोटी 3 आहे। या पदावलीची कोटी 2 आहे। इथे चलाच्या वरती काहीच घातांक नसल्यामुळे याची कोटी 1 आहे, इथे 5 आहे। आपल्याला वर्गसमीकरण म्हणजे ज्याची कोटी 2 आहे ते समीकरण शोधायचं आहे। खालीलपैकी कोणते वर्गसमीकरण नाही? आधीच्या प्रश्नामध्ये वर्गसमीकरण आहे शोधायचं होतं, याच्यात नाही शोधायचं आहे। याची कोटी 2 आहे, हे वर्गसमीकरण आहे। हेही वर्गसमीकरण आहे, हे सुद्धा वर्गसमीकरण आहे। याची कोटी 3 आहे, त्यामुळे हे वर्गसमीकरण नाही। x² + 2x + k या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर k ची किंमत खालीलपैकी कोणती? आता दिलेलं जे वर्गसमीकरण आहे x² प्लस किंवा x² अधिक 2x अधिक k बरोबर 0। तर ह्या समीकरणाची तुलना ax² अधिक bx अधिक c बरोबर 0 बरोबर करूया। आता इथे xच्या डावीकडे काहीच संख्या नाही, म्हणजे a ची किंमत 1 आहे। b म्हणजे xच्या डावीकडे असलेली संख्या, ती आहे 2, आणि x नसलेली संख्या म्हणजे c। ह्या समीकरणामध्ये c ची व्हॅल्यू k आहे। आता या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत, त्यामुळे विवेचक म्हणजेच b² - 4ac याची किंमत 0 असेल। आता इथे या किमती आपण टाकूया। b², b ची किंमत आहे 2, म्हणजे इथे आलं 2² वजा 4 गुणिले a गुणिले c, 4 गुणिले a ची किंमत 1 आहे, c ची किंमत k आहे। हे झाले 4 वजा या तिघांचा गुणाकार आहे, 4 गुणिले 1 म्हणजे 4 गुणिले k म्हणजे 4k। आता हा जो k ची जी पद आहे ते ऋण असल्यामुळे किंवा निगेटिव्ह असल्यामुळे आपण त्याला स्थानांतरित करूया। स्थानांतरित केल्यामुळे ते विरुद्ध क्रिया करेल। इथे वजा झाले होते, त्या बाजूला जाऊन ते मिळवलं जाईल, म्हणजे बेरीज होईल। 0 अधिक 4k म्हणजे 4k। आता k एकटा ठेवायचा आहे, त्यामुळे या 4ला आपण स्थानांतरित करूया, तो दुसऱ्या बाजूला जाऊन विरुद्ध क्रिया करेल। इथे गुणत होता म्हणजे या बाजूला येऊन भागेल। 4/4 म्हणजे 1 ही आपली k ची किंमत आहे, त्यामुळे पर्याय a बरोबर आहे। x² वजा 2x वजा 3 बरोबर 0 या वर्गसमीकरणासाठी आपल्याला विवेचकाची किंमत काढायची आहे। याची तुलना ax² अधिक bx अधिक c या समीकरणाशी करून आपल्याला x² च्या डावीकडे संख्या नाही म्हणजे 1 आहे, xच्या डावीकडे 2 आहे पण तो ऋण आहे, त्यामुळे इथे ऋण 2, आणि c ची किंमत जी आहे ती पण 3, पण जर डावीकडे ऋणचिन्ह असेल तर ते ऋणचिन्हासहित लिहावं। b² म्हणजेच वजा 2चा वर्ग वजा 4 गुणिले a गुणिले c। वर्ग हा नेहमी पॉझिटिव्ह धन असतो, त्यामुळे
वजा 2चा वर्ग हा आहे 4. आता या 3 संख्यांचा गुणाकार आहे, त्यातली ही संख्या ऋण आहे किंवा निगेटिव्ह आहे, तर हा जो गुणाकार आहे, ही एक संख्या तो सगळा गुणाकार ऋण करेल. आता हे 2 ऋण संख्या लागोपाठ आल्यावर त्यांचं धन होतं, म्हणजे इथे होईल 4 अधिक 12, म्हणजेच विवेचकाची किंमत आपली 16 आली आहे. पर्याय बी बरोबर आहे. खालीलपैकी कोणत्या समीकरणाची मुळे -3 व -5 आहेत? आता जर वर्गसमीकरणाची मुळं दिलेली असतील तर आपण त्याच्यावरनं ते समीकरण तयार करून घेऊ शकतो. त्यासाठी त्यातल्या एका मूळ जे आहे त्याला आपण -3 लिहूया आणि दुसरे मूळ म्हणजे अल्फा आणि बीटा -3 -5. आता या 2 मुळांची बेरीज करायची आहे. या दोनही संख्या मायनस आहेत किंवा ऋण आहेत, त्यामुळे त्यांची बेरीज पण ऋण येईल, म्हणजे -8 येईल. पण त्यांचा गुणाकार 2 ऋण संख्यांचा गुणाकार हा धन येतो, म्हणून इथे 15 येतील. तर या बेरजेचा आणि गुणाकाराचा वापर करून मिळणारं समीकरण हे x वर्ग वजा मुळांची बेरीज गुणिले x अधिक मुळांचा गुणाकार बरोबर 0 असे मिळते. x वर्ग वजा मुळांची बेरीज आहे आपली -8, ते इथे वजा येतील आणि मुळांचा गुणाकार आहे 15. 2 ऋण लागोपाठ असतील तर त्यांचं धन होतं. हे हवे असलेले वर्गसमीकरण आहे, ते आता आपण या पर्यायात शोधूया. पर्याय सी बरोबर आहे. x वर्ग वजा kx अधिक 27 बरोबर 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 असेल तर k ची किंमत खालीलपैकी कोणती? x वर्ग वजा kx अधिक 27 बरोबर 0 या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 आहे. त्यामुळे या वर्गसमीकरणात जिथे x आहे तिथे आपण 3 ही किंमत लिहूया. त्यामुळे हे मिळेल 3चा वर्ग वजा k गुणिले 3 अधिक 27 बरोबर 0. 3चा वर्ग 9 वजा 3k अधिक 27 बरोबर 0. ही ऋण संख्या आहे आणि तिच्यामध्ये k आहे. उरलेल्या 2 संख्यांमध्ये k नाही, त्यामुळे तिला बाजूला घेऊया आणि या उरलेल्या 2 संख्यांची बेरीज करूया. 27 अधिक 9 म्हणजे 36 आणि ही स्थानांतरित झाल्यावर विरुद्ध क्रिया करेल आणि बेरीज होईल त्याची 0 बरोबर 0 अधिक 3k म्हणजे 3k. आता ह्या 3ला आपल्याला स्थानांतरित केलं पाहिजे. गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया भागाकार. 36ला 3ने भागले असता आपल्याला k ची किंमत मिळेल आणि ती k ची किंमत आहे 12. वर्गसमीकरणाची कोटी 2 असते.